पिक्चरचं शूटिंग नाही चालू आहे, ही रिअल लाईफ इन्सिडेंट आहे जे की आत्ताच नेमकं घडलेलं आहे आणि हे घडलंय बेंगलुरू मध्ये, कर्नाटकमध्ये. तर शेठ काय करत होते माहिती का, वेगवेगळ्या लोकांकडून रिश्वत घ्यायचे आणि ही यावेळीची टीप भेटली, कारण की ह्यावेळीची जी लाच होती, रिश्वत होती, ती जरा तागडी मोठी होती, 4 लाख रुपये होते. त्यामुळे चांगली टीप भेटली. मग अँटी करप्शन वाल्यांनी रंगे हात पकडलं आणि मग शेठ ढोरासारखं वाढायला लागलं, एकदम पिक्चरचा सीन बी क्रिएट करून टाकला. मग विचार करा, एक साधारण पोलीसवाला आहे, पेमेंट असून किती असणार आहे, 50,000, 70,000, लाखभर रुपये. पण भाऊ जे ऍसेट आहे जवळपास 26 करोड रुपये संपत्ती आणि जवळपास 18 एकरपेक्षा सुद्धा जास्त ऍग्रिकल्चर लँड आहे भाऊ जवळ. म्हणजे विचार करा करप्शन कोणत्या लेवल येऊन पोहोचलेलं आहे. आणि लाच कशासाठी घेत होतं माहितीये का, एका माणसाचं, व्यक्तीचं नाव केसमध्ये अडकलेलं होतं, तर त्या व्यक्तीचं नाव केसमधून मी काढतो बा तुझं नाव, त्याच्यासाठी ही लाच घेत होते. म्हणजे विचार करा, ज्यांच्यावर आपण विश्वास ठेवतो ते सुद्धा त्यांचं इमानदारीनं काम नाही करत आहे. आणि हे जे आहे पकडल्या गेला, एक साधारण टिप भेटली आणि मस्त त्याच्यावरून पकडल्या गेलं. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही मिळून सगळ्यांनी ह्या छोट्या मोठ्या गोष्टी जरी आवाज उचलला ना, तर बरोबर आहे, लोक स्वतःसारखे सरळ होतील. त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर करा आणि ह्या गोष्टीबद्दल गर्वानं म्हणा किंवा मग हिंमत करून आवाज उठवा.